नागपुर के मानकापुर थाना क्षेत्र में 4 अप्रैल 2025 को हुए चर्चित सब्जी व्यापारी हत्याकांड में पुलिस को बड़ी सफलता मिली है। इस मामले के 8वें और फरार आरोपी प्रवीण बालकृष्ण तुर्बे निवासी गणपति मंदिर शिवाजी नगर कोतवाली को गिरफ्तार कर लिया गया है। आरोपी पिछले 14 महीनों से फरार था और उसके खिलाफ लगातार तलाश अभियान चलाया जा रहा था। तकनीकी और गुप्त सूचना के आधार पर पुलिस को जानकारी मिली कि वह नासिक जिले के सिन्नर MIDC कंपनी में काम कर रहा है। इसके बाद विशेष टीम ने कार्रवाई करते हुए उसे नासिक से गिरफ्तार कर लिया है। उल्लेखनीय है कि इस हत्याकांड में अग्निशस्त्र और धारदार हथियार का इस्तेमाल भी किया गया था। मामले में पहले ही 7 आरोपियों को गिरफ्तार कर जेल भेजा जा चुका है। गिरफ्तार आरोपी को न्यायालय में पेश करने के बाद पुलिस रिमांड हासिल की गई है और मामले की आगे की गहन जांच जारी है। गेल्या वर्षी 4 एप्रिल रोजी मानकापूर आठवडी बाजार या ठिकाणी एक भाजी व्यापाऱ्याच्या खुनाची घटना घडलेली होती। या खुनाच्या घटनेमध्ये अग्निशस्त्राचा वापर करण्यात आला होता, फायरिंग करण्यात आलेली होती आणि त्याचप्रमाणे धारदार चाकूसारख्या शस्त्रांचा देखील वापर करण्यात आलेला होता। यातील 7 आरोपी अटक करण्यात आलेले होते। त्याच्यानंतर या गुन्ह्यामध्ये तपास करून आम्ही त्याच्यामध्ये मोक्का कायद्यानुसार कलम वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव माननीय वरिष्ठांकडे सादर केला होता। याच्यामध्ये मोक्का कायद्यानुसार कलम लागल्यानंतर सदरचा गुन्हा हा माननीय ACP सदर विभाग यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला होता। याच्यामध्ये एक आरोपी प्रवीण बालकृष्ण तुर्बे राहणार गणपती मंदिर जवळ शिवाजीनगर कोतवाली हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। एकूण 7 आरोपी सध्या याच्यामध्ये जेलमध्ये आहेत आणि हा जो 8वा आरोपी आहे प्रवीण तुर्बे हा फरार होता। गेल्या सुमारे 14 महिन्यापासून त्याचा शोध सुरू होता। याच्यामध्ये माननीय ACP सदर विभाग श्री जगताप सर हे सध्या अधिकचा तपास करत आहेत। त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या कार्यालयातील नेमणूक असलेले PSI चांदेवार, मानकापूर पोलीस स्टेशनचे PSI खोमणे आणि DB टीम याच्यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात काम करत होती। सदर आरोपी हा सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी एका MIDC मध्ये एका कंपनीमध्ये काम करत आहे अशा प्रकारची माहिती प्राप्त झाली। त्याच्यावर तांत्रिक तपास करण्यात आला आणि त्यानंतर काल रोजी सदर आरोपीला आमच्या टीमने नाशिक येथे जाऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे, त्याला अटक केलेला आहे। सदर आरोपीला माननीय ACP सदर विभाग यांनी माननीय मोक्का न्यायालयात हजर केला असता त्याला पोलीस कोठडी मंजूर झालेली आहे। अशा प्रकारे तांत्रिक तपास आणि गोपनीय माहिती आधारे एका लपून बसलेल्या आणि फरार असलेल्या आरोपीला आपल्याला अटक करता आलेली आहे। माहित नाही